यावेळेस आपण मनना करता मार्क शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि त्याचे 21 ते 34 ही वचनं आपण घेणार आहोत. मग येशू मचव्यात बसून पलीकडे परत गेल्यावर त्याच्याजवळ लोकांचा मोठा समुदाय जमला आणि तो समुद्राजवळ होता. तेव्हा याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी आला व त्याला पाहून त्याच्या पाया पडला. त्याने आग्रहाने त्याला विनंती केली की माझी लहान मुलगी मरावयास टेकली आहे, तिने बरे होऊन जगावे, म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवा. मग तो त्याच्याबरोबर निघाला. तेव्हा पुष्कळ लोक त्याच्या मागून चालले होते व त्याच्या भोवती गर्दी करीत होते. आणि तेथे रक्तस्रावाने 12 वर्षे पिडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्या जवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते, तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. येशू विषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या कपड्याला शिवली, कारण ती म्हणत होती, केवळ त्याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईन. तेव्हा लागलाच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला व आपण त्या पिढेपासून मुक्त झालो, बरे झालो आहोत असा तिला शरीरात अनुभव आला. आपणामधून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्या ठाई लागलेच ओळखले आणि गर्दीमध्ये वळून म्हटले, माझ्या कपड्यांना कोण शिवले? त्याचे शिष्य त्याला म्हणाले, लोकसमुदाय आपणाभोवती गर्दी करीत आहे हे आपण पाहता, तरी आपण म्हणता मला कोण शिवले? मग जिने हे केले होते तिला पाहावयास त्याने सभोवार बघितले. तेव्हा ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडले ते जाणून भीत भीत व कापत कापत त्याच्याकडे आली व त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व खराखुरा वृत्तांत सांगितला. तो तिला म्हणाला, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतीने जा आणि तुझ्या पिढेपासून मुक्त हो. प्रभू करो आजची ही वचनं आमच्यासाठी तो लाभाची आणि आशीर्वादाची अशी करो. या ठिकाणी जो शास्त्र भाग आम्ही पाहिलेला आहे, ऐकलेला आहे, तेव्हा वाचलेला आहे, हा सर्वांच्या परिचित असा शास्त्र भाग आहे. आम्ही कित्येक वेळा यातून पाहिला आहे, मनन केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. आणि आज पुन्हा एक वार या वचनाच्या द्वारे आज आपण देवाकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आम्ही वाचलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त मचव्यात बसून पलीकडे गेल्यावर, परत गेल्यावर, म्हणजे याचा अर्थ प्रभू येशू त्या ठिकाणी अगोदर आलेला होता. त्या अगोदर प्रभू गालिल समुद्राच्या पलीकडे जाऊन गरसेकराच्या प्रदेशात गेला होता. त्या भूतग्रस्ताला त्यानं बरं केलं आणि त्यानंतर तो पुन्हा मचव्यात बसून इकडे येत आहे. आणि इकडं गालिल समुद्राच्या पलीकडे आल्यानंतर तिथं काय झालेलं आहे, तिथं एक समुदाय त्याची ऑलरेडी वाट पाहत आहे. आनंदाने त्याचं स्वागत करण्यासाठी ते त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या ठिकाणी 2 जमाव आम्हाला पाहायला मिळतात. एक गरसेकराच्या प्रदेशातील जमाव आहे, जो प्रभूला त्यांच्या प्रदेशातून जाण्याची विनंती करत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त लागलेच तिथून निघाला असं मार्क लिहितो. आणि प्रभू गेल्यामुळे ते सुटकारा पावलेले त्या ठिकाणी तो जमाव आम्हाला पाहायला मिळतो. परंतु दुसरा प्रकारचा जमाव आम्हाला पाहायला मिळतो, ती गर्दी, ती प्रभूच्या स्वागतासाठी जमलेली, आतुरतेने त्याची वाट पाहत असलेली आम्हाला पाहायला मिळतं. प्रभू येशू ख्रिस्त त्या समुद्राच्या किनाऱ्यावर उतरल्या त्या ठिकाणी त्यांनी त्याच्या भोवती गर्दी केलेली आम्हाला पाहायला मिळते. आणि प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त कुठं चाललेला आहे? कफरनहूमाकडे चाललेला आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की रस्त्यामध्ये त्याच्या भोवती भरपूर गर्दी जमलेली आहे. आणि त्या गर्दीमध्ये 2 व्यक्ती आम्हाला या परिच्छेदामध्ये, या जो आम्ही वाचलेला भाग आहे, शास्त्र भाग, त्यामध्ये 2 व्यक्ती आम्हाला पाहायला मिळतात. एक म्हणजे याईर, जो सभास्थानाचा अधिकारी आहे, आणि दुसरी व्यक्ती जी आहे ती म्हणजे रक्तस्रावी स्त्री. पहिला जो व्यक्ती आहे तो याईर आहे, तो सभास्थानाचा अधिकारी आहे. तो पहिल्याने प्रभूला भेटलेला आहे. आणि आम्ही शास्त्र भागामध्ये नंतर पाहतो की पहिल्याने आरोग्य रक्तस्रावी स्त्रीला मिळालं.
दोघेही गरजवंत आहेत, दोघांच्या विनवण्या आहेत प्रभूच्या चरणाजवळ, आणि दोघांच्या गरजा आम्हाला प्रभूच्या चरणाजवळ पूर्व त्यांना मिळालेल्या, त्या प्राप्त झालेल्या आम्हाला पाहायला मिळतात. या दोन्ही व्यक्तीमध्ये काही विरोधाभास आहेत, आणि ते आपण आज पाहणार आहोत. त्यातून प्रभू आपल्याला शिकवणार आहे. ह्या दोन व्यक्तीमधील पहिला व्यक्ती जो आहे तो याईर आहे. तो प्रसिद्ध आहे कारण तो सभास्थानाचा अधिकारी आहे. रक्तस्रावी स्त्री जी आहे तिला कोण ओळखत नाही, ती अपरिचित अशी आहे. दुसरी गोष्ट आम्हाला पाहायला मिळतं की हा जो अधिकारी आहे त्याला समाजामध्ये महत्व आहे. तो एक जबाबदार व्यक्ती, एक महत्वपूर्ण व्यक्ती आहे, त्याची प्रतिष्ठा आहे. तशी ही जी रक्तस्रावी स्त्री आहे तिला कोणी ओळखत नाही, तिची काही ओळख नाही. अर्थात ती कोणीही नाही सामाजिक दृष्ट्या, असं तिचं जीवन आहे. त्यानंतर आम्हाला आणखी एक फरक पाहायला मिळतो आहे की जो याईर आहे त्याची काय समस्या आहे की त्याची मुलगी आजारी पडलेली आहे आणि ती मरास टेकलेली आहे. ती किती वर्षाची आहे? 12 वर्षाची आहे. जर आम्ही याच शास्त्र भागामध्ये जर आम्ही पाहिलं 42 वचनामध्ये तर आम्हाला कळल. आणि लागलीच ती मुलगी उठून चालू लागली कारण ती 12 वर्षाची होती. तेव्हा ते लागलेच अत्यंत आश्चर्यचकित झाले. ती मुलगी 12 वर्षाची होती. 12 वर्ष याईर त्या मुलीसोबत आनंदाने त्याने घालवलेले आहे. 12 वर्ष आनंदात त्याचे त्या मुलीसोबत तिच्या सहवासात गेलेले आहेत. दुसऱ्या बाजूने जर आम्ही पाहिलं तर जी रक्तस्रावी स्त्री आहे तिच्या जीवनात 12 वर्ष अतिशय दुःखीच आहे, अतिशय दुःखाची वर्ष आहेत, पीडेचे आहेत, वेदना आहेत, आणि ती त्या 12 वर्षामध्ये काय सहन करत आहे ते तिलाच ठाऊक. तिची ती 12 वर्ष दुःखात चाललेली आहे. आणखी एक फरक आम्ही पाहतो. याईर जो आहे तो प्रतिष्ठित व्यक्ती आहे, अधिकारी आहे, त्यामुळे निश्चितच तो श्रीमंत असणार आहे, शंकाच नाही. दुसऱ्या बाजूने पाहिलं तर रक्तस्रावी स्त्री बद्दल असं म्हटलंय की आम्ही जर पाहिलं त्याच्या 26व्या वचनामध्ये आम्ही पाहतो तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्या जवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते, तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. या ठिकाणी पाहायला मिळतं तिच्याकडे काही राहिलं नव्हतं, तिच्याकडं होतं नव्हतं ते सर्व काही खर्चून टाकलं होतं. ती कफल्लक, दरिद्री, कंगाल अशी झालेली आहे. एक बाजूने याईर श्रीमंत आहे परंतु त्याची श्रीमंती, त्याचा पैसा त्याच्या उपयोगी पडलेला नाही. उपदेशक म्हणतो 7वा अध्याय आणि 12 वचनामध्ये आम्ही जर वाचलं तर त्या ठिकाणी उपदेशक सुंदर रीतीने सांगत आहे. तो म्हणतो ज्ञान आश्रय देणारे आहे व पैसाही आश्रय देणारा आहे, तरी ज्ञानापासून असा लाभ होतो की ज्याच्यापाशी शहाणपण असते त्याच्या जीविताचे ते रक्षण करते. काय म्हटलं इथं? उपदेशक म्हणजे शलोमोन म्हणतो या ठिकाणी. तो म्हणतो ज्ञान आश्रय देणारा आहे, तसेच पैसाही आश्रय देणारा आहे. दोन गोष्टी आहेत ज्या आम्हाला जगामध्ये मदत मिळते त्याच्यापासून. त्या म्हणजे एक ज्ञान आहे आणि दुसरा पैसा आहे. पण त्यामध्ये फरक हा आहे, शलोमोन पुढे स्पष्ट करतो. तो म्हणतो तरी ज्ञानापासून असा लाभ होतो की ज्याच्या पाशी शहाणपण असते त्याच्या जीविताचे ते रक्षण करते. पैशाबद्दल असं तो म्हणत नाही. पैशाबद्दल त्यानं असं नाही म्हटलं की ज्याच्या पाशी पैसा असतो ते त्याच्या जीविताचे रक्षण करते, नाही.
कारण पैसा जो आहे त्याला मर्यादा आहेत. काही मर्यादेपर्यंतच तो आमच्या कामी येऊ शकतो, त्याच्यानंतर तो आमच्या कामी येऊ शकत नाही. कितीही असो तो, त्याला मर्यादा आहे. आणि म्हणून या ठिकाणी तो जरी श्रीमंत आहे, परंतु त्याला काही उपयोग झालेला नाही. दुसऱ्या बाजूला ही स्त्री, तिने होतं नव्हतं ते सर्व खर्चून टाकलेलं आहे, कंगाल झालेली आहे, तिच्याकडं काहीही आशा नाही. प्रियानो, तिने बऱ्याच डॉक्टरांना तिचा रोग दाखवलेला आहे, कितीतरी अपॉइंटमेंट तिने घेतलेल्या आहेत, सगळीकडे जाऊन ती थकलेली आहे. परिणाम काय आहे? रिझल्ट काय आहेत? 0, 0 आहे. होतं नव्हतं तेही खर्चून टाकलेलं आहे. रोग तर उलटा बळावत चाललेला आहे. तो रोग तिला दिवसेंदिवस कमजोर कमजोर करत चाललेला आहे, तिला अशक्त करत चाललेला आहे, तिचा ऱ्हास होत आहे. तिच्या जवळ होतं नव्हतं सगळं पणाला लावलेलं आहे, परंतु काहीही उपयोग झालेला नाही. अशा या दोन्ही व्यक्ती, त्यांची जी गरज होती, त्यांना जे आरोग्य हवं होतं, जसं याईराला आपल्या मुलीचं आरोग्य हवं होतं, रक्तस्रावी स्त्रीला तिला त्या पिढेपासून मुक्त होण्याची गरज होती. आणि ह्या दोघांच्याही गरजा जगातून किंवा त्यांच्या श्रीमंतीतून किंवा त्यांच्याकडे जे आहे किंवा त्यांच्या स्वप्रयत्नांनी त्यांना त्या मिळाल्या नाही. आणि ह्या ज्या गरजा आहेत त्यांच्या कुठं त्यांनी ठेवलेल्या आहेत? प्रभूच्या पायाजवळ ठेवल्या. आम्ही जर वाचलं मार्कुस शुभवर्तमान 5वा अध्याय याच्या 22व्या वर्षात आम्ही वाचतो याईराबद्दल. तेव्हा याईर नावाचा समास्थानाचा एक अधिकारी आला व त्याला पाहून त्याच्या पाया पडला. प्रभूच्या चरणाजवळ त्याने आपली गरज मांडलेली आहे आणि त्याची गरज प्रभूच्या चरणाजवळ पुरवण्यात आली. रक्तस्रावी स्त्री कुठे गेली आहे? प्रभूच्या चरणाजवळ गेली आहे. आम्ही वाचतो बघा 33व्या वचनामध्ये, तेव्हा ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडले ते जाणून भीत भीत व कापत कापत त्याच्याकडे आली व त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व खराखुरा वृत्तांत सांगितलं. दोघांच्याही बाबतीत आम्ही पाहिलं प्रियानो, वेगवेगळी सिच्युएशन आहे, परिस्थिती वेगवेगळी आहे, परंतु त्यांच्या ज्या गरजा आहेत, त्यांना जे हवं होतं, जे प्राप्त व्हायला पाहिजे होतं, ते कुठं त्यांना प्राप्त झालेलं आहे? तर ते प्रभूच्या चरणाजवळ त्यांना प्राप्त झालेलं आहे. या शास्त्र भागामध्ये ह्या दोन व्यक्ती जरी आहेत, पहिल्याने आम्हाला पाहायला मिळतो याईर हा पहिल्याने प्रभूकडे गेलेला आहे, परंतु तरी देखील पहिल्याने आरोग्य जे आहे ते या दुर्बल स्त्रीला मिळालेलं आहे. आणि म्हणून आपण तिच्याकडे आज थोडं आणखी जाऊया आणि तिला पाहूया की ही स्त्री कशा प्रकारे प्रभूकडे गेली असेल, कशी गेली असेल. तिचा जो आजार आहे तो आजार तिला नियमशास्त्राप्रमाणे समाजात वावरण्यास परवानगी देत नाही. लेवीच्या पुस्तकात जर आम्ही वाचलं 15वा अध्याय आणि 19व्या वचनामध्ये आम्ही जर वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की जेव्हा एखादी स्त्री ऋतुमती होते त्यावेळेस तिने 7 दिवस एकटं राहावं, दूर राहावं. तिने कुठलीही सोशल ऍक्टिव्हिटी करू नये, रिलीजियस ऍक्टिव्हिटी करू नये, ती बाहेर जाऊ शकत नाही. कारण ती ज्या वस्त्रावर बसेल ते वस्त्र देखील अशुद्ध आहे आणि ज्या मनुष्याला त्या वस्त्राचा स्पर्श झाला तो मनुष्य देखील त्याद्वारे अशुद्ध होतो आणि म्हणून तिला बाहेर जाण्यास मना आहे. अशा प्रकारची ही स्त्री आहे. तिच्या पुढे किती समस्या आहेत प्रियानो. आम्ही तिच्याकडे जर पाहिलं, तिच्या इतक्या समस्या होत्या की त्यातली एक देखील समस्या पाहिलं तर त्या एक समस्या देखील तिला प्रभूपासून दूर ठेवण्यास पुरेशी ठरत होती. परंतु तिनं त्या समस्यावर मात केलेली आहे.
तिनं त्या साऱ्या समस्या, तिच्या सगळ्या अडचणी कशा प्रकारे ती वाहून चाललेली आहे. तिला लोकांमध्ये जाण्यासाठी परवानगी नाहीये, तिला शक्ती नाहीये, कमजोर झालेली आहे. रोग जसा बळावत चाललाय याचा अर्थ तिची रोग प्रतिकार शक्ती कमी होत चाललेली आहे. शरीर तिला साथ देत नाहीये, रिस्पॉन्स देत नाही कुठल्या उपचाराला. पैसा तर पैसा गेलेला आहे आणि एवढं सगळं खर्चून कसलीही आशा नाहीये, होप्स नाहीये, जीवनामध्ये काही अर्थ नाहीये, निराश जीवन आहे. आणि ह्या सर्व समस्या घेऊन ती, त्या अडचणी घेऊन ती चाललेली आहे. यानो, एक समस्याकडे तिनं पाहिलं असतं तरी ती म्हणू शकली असती की जसा याईर इतका महत्वाचा माणूस आहे, त्याच्या इतकी मी महत्वाची नाहीये, तरी ती प्रभूपर्यंत पोहोचू शकली नसती. कदाचित ती म्हणू शकली असती की याईर पहिल्याने भेटलेला आहे आणि प्रभू त्याच्या सोबत चाललेला आहे, मी कशाला अडथळा होऊ मध्ये. परंतु तिने त्या सर्व समस्या बाजूला सारल्या. जी नियमशास्त्राची मनाव केलेले तिला जी आज्ञा होती, सर्व काही तिनं तिनं ते सर्व विचार दूर केलेले आहेत आणि ती गर्दीत शिरलेली आहे. बघा किती अशक्त स्त्री त्या गर्दीमध्ये कशी शिरली असेल. आम्ही इमॅजिन करू शकतो, आम्ही कल्पना करू शकतो की प्रभूच्या माग पुढे किती लोक गर्दी करत असत. जर आम्ही यामध्ये जर आम्ही वाचलं तर आम्हाला पाहायला मिळेल, मार्क वर्तमान 3रा अध्याय आणि 10व्या वचनात आम्ही वाचतो. त्या ठिकाणी म्हटलं, जेव्हा जेव्हा बघा 10व्या वचन, कारण त्याने अनेकांना बरे केले होते, म्हणून जे रोगाने पिडलेले होते ते सर्व त्याला स्पर्श करावयास त्याच्या अंगावर पडत होते. जितक्यांना तो स्पर्श करत आहे तितके लोक बरे होत होते आणि म्हणून सर्व त्याच्या अंगावर पडत होते, अशी परिस्थिती होती. दुसरा जर संदर्भ वाचला 6व्या अध्यायाच्या 56 वचनामध्ये आम्ही वाचतो, त्या ठिकाणी असं म्हटलंय, तो खेड्यापाड्यात, नगरात, शेतामळ्यात कुठेही जाऊ, तेथे ते दुखणे करायस भर बाजारात आणून ठेवीत आणि आपल्या वस्त्राच्या गोंड्याला तरी स्पर्श करू द्या अशी त्याला विनंती करीत आणि जितके त्याला स्पर्श करीत तितके बरे होत. यानं तिने काय केलेलं आहे, एवढ्या गर्दीमध्ये जे लोक पडत होते प्रभूच्या अंगावर स्पर्शासाठी, अशा लोकांमध्ये गर्दीत आम्हाला जाण्याचा अनुभव आहे. मुंबईत राहणाऱ्या लोकांना तर खूप चांगला अनुभव आहे. लोकलला कसं करावं लागतं प्रवासासाठी, कसं त्या गर्दीत घुसावं लागतं. आम्ही इमॅजिन करू शकतो तिची परिस्थिती काय आहे. तिच्याकडे शक्ती नाही, काही नाही, ती अपरिचित आहे, तिची ओळख नाहीये, की प्रभूपर्यंत तिला कोणी घेऊन जावं नाही. तिने सर्व समस्या बाजूला केल्या आणि गर्दीत शिरलेली आहे. आणि काय झालेलं आहे, कशी ती गर्दीत शिरली, कुठून तिला एवढी डेअरिंग आली. यानो, या ठिकाणी आम्हाला वाचायला मिळतं की 5व्या अध्यायामध्ये 27व्या वचनामध्ये वाचतो, येशू विषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली. काय झालं येशू विषयी ऐकून, काय झालेलं आहे. रोमकरास पत्र 10 अध्याय 17 वचनात म्हटलं आहे की विश्वास वार्तेने येतो आणि वार्ता प्रभूच्या वचनाच्या द्वारे होते. प्रियानो, येशू विषयीच्या गोष्टी तिने ऐकलेल्या आहेत, तिचा विश्वास प्रभूवर झालेला आहे आणि तिने सर्व समस्या बाजूला केल्या आणि त्या गर्दीत घुसलेल्या आहे. आणि तिच्याकडे एकच ध्येय होतं, मला प्रभूपर्यंत पोहोचायचं आहे, त्याच्या त्याच्या वस्त्रांना स्पर्श करायचा आहे. केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला जरी थोडासा स्पर्श झाला तरी मी बरी होईल, हे तिचे वाक्य होते. ती मनात हे म्हणत चाललेली होती. आणि काय झालेलं आहे, ती विश्वासाने चाललेली होती. लोक प्रभूवर गर्दी करून पडत होते, परंतु त्यांचा स्पर्श प्रभूला जाणवला नाही, कारण तो विश्वासाचा स्पर्श नव्हता. आणि ही मनात हे म्हणत चालली होती. आणि प्रियानो, ती प्रभूच्या गोंड्याला स्पर्श झाला आणि प्रभूच्या हृदयापर्यंत तो स्पर्श पोहोचला आणि प्रभूनं वळून म्हटलं, मला कोण शिवलेला आहे. प्रियानो, खरोखर किती अद्भुत आहे की तिचा विश्वास प्रभूला स्पर्शून गेलेला आहे.
सर्व गोष्टीवर मात करून त्या विश्वासाने तिला प्रभूकडे नेलेला आहे. प्रियानो, प्रभूनं तिला बोलावलेलं आहे, पब्लिकली तिला आठवण केली, तिला बोलावलं आहे समोर. कशासाठी? की प्रभू, तिला ते आरोग्य मिळालं होतं, तिला अनुभव आला होता. 29व्या वचनातच आम्ही वाचतो की तिने ज्यावेळेस स्पर्श केला त्यावेळेस तिच्या शरीरात तिला आरोग्य मिळाल्याचा अनुभव आला. परंतु प्रभूने तिला जवळ यासाठी बोलावलं की प्रभूला तिला हे सांगायचं होतं, मी केवळ आरोग्य देणारच नाही, तर मी तारण देणारा प्रभू आहे. प्रभू तिला म्हणत आहे, मुली, विश्वासाने तू बरी झाली आहेस, शांतीने जा. याचा अर्थ हाच आहे की तुला शारीरिक आरोग्य तर मिळालं आहे, त्याबरोबर तुझ्या विश्वासाने तुझं तारण झालं आहे आणि तुला शांती मिळाली. ती शांती केव्हा मिळते? प्रभू आपल्या अंतःकरणात आल्यानंतर, आपल्याला तारणाचा अनुभव आल्यानंतर ती शांती मिळते. आणि प्रभूची इच्छा हीच होती की तिला तो तारणाचा अनुभव मिळावा. आरोग्याचा अनुभव तिला आला आहे, परंतु तो तितका महत्वाचा नाही. त्यासाठी प्रभू आलेला नाही, तर प्रभूचा उद्देश हा आहे की सर्व जगाचं तारण व्हावं, आणि त्यासाठी प्रभू आलेला आहे. आणि म्हणून प्रभूनं तिला तो अनुभव दिला, त्यावेळेस ती शांतीने गेलेली आहे. ती आपल्या सर्व समस्येतून मुक्त पावलेली आहे. आणि प्रियानो, खरोखर हे सर्व आरोग्य देणारा आमचा प्रभू आहे. तो आमचा गरज पुरविणाराच केवळ प्रभू नाही, केवळ तो आम्हाला आरोग्य देणाराच प्रभू नाही, तर तो आम्हाला तारण देणारा आमचा मुक्तिदाता प्रभू आहे. तो आमचा खरा मित्र आहे, जो आमच्या सोबत राहणार आहे. आणि म्हणून त्या प्रभूला आपण धन्यवाद देऊया.